अगं बोल ना, काय झालं? डिंपल, मी यांच्यासाठी एवढा उपवास केला, यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली, हे काय मला म्हणलं माहितीये? तुझ्यासारखी बायको कुठल्याच जन्मात कुठल्याच पुरुषाला मिळू नये. लाली वहिनी, अगं तू येडी का ग जरा? तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. रागात बोलले असतील ते डोक्यात मुसळ घातली होती ना तू, त्याचा राग त्यांच्या डोक्यात असणार आहे. मुसळ मारला तेवढंच दिसलं. लहानपणापासून फक्त गोपाळ 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 गोपाळच्या नावावर जगते ते नाही दिसलं. लहानपणापासून वाट बघितली ह्यांची ते नाही दिसलं. जेव्हापासून मला कळलंय ना माझं यांच्यासोबत लग्न होणार आहे, कुठल्याच पोराकडे बघितलं नाही मी, मैत्री नाही केली कोणाशी, यांच्यासाठी जगत आले. लग्न झाल्यावर यांच्या पाठीची कायम कायम उभी राहिले मी. कोर्टात माझा जीव धोक्यात घालून ह्यांना वाचवायला आले होते, हे नाही दिसलं. जगातली कुठलीच बायको करणार आहे ना असं काय काय केलं यांच्यासाठी, हे नाही दिसलंय ना. काय म्हणालीस? जगातली कुठलीच बाईक करणार नाही एवढं सेट? असं काय केलंस तू त्यांच्यासाठी? बोल की. म्हणजे बायको म्हणून सगळी कर्तव्य पार पाडलेत मी, कसलीच कसर नाही सोडली. हितच चुकली तू. गेली कर्तव्य पार पाडायला आणि झालं सगळं वाटोळ. म्हणून सांगत असते, आती जीव लावला ना की समोरचा माणूस जीव घेतो. लय प्रेम 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 करते ना आता, म्हणून सांगत असते लय प्रेम प्रेम करायचं नाही. म्हणजे आपण एखाद्या माणसावर असं लय मनापासून प्रेम करतो, त्याला जीव लावतो, पण त्या माणसाला जर किंमत नसेल ना तर आपलीच वाट लागते. तो माणूस पळत राहतो आपल्याला सारखं. मग आणि तुझं तेच झालंय. कर ना, कर अजून उपवास कर त्यांच्यासाठी, राह उपाशी. काय झालं, रडतेस ना आता? म्हणून सांगत असते, प्रेम आणि राग आती आला ना तर तिथं माती होती, कळलं का? आता हे बाकीचं सगळं जा विसरून आणि घे झोपून. मला पण लय झोप आली आहे बघ. डिंपल, हे एवढं रात्रीचं कुठे गेले असतील? अगं ते महायज्ञाची तयारी चालू ना त्याला. शपथ, ही जर डॉक्टरांपाशी पोचली ना तर सगळं बिंगच फुटल त्यांचं. मग माझं पैसा पण गेलं आणि सगळंच गेलं. तेच, कसला महायज्ञ करतायत ना, मला बघायला पाहिजे. चल